मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलंय। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेने आज या गावानं पहिलं पाऊल टाकलंय। ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं हे आदिवासी धसई गाव। तिथल्या गुरुकृपा किराणा स्टोअरमध्ये आलेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार। आपल्याकडचं कार्ड स्वाईप करून त्यांनी 1 किलो तांदूळ विकत घेतले आणि महाराष्ट्रात सुरुवात झाली नव्या क्रांतीची। नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखमुक्त व्यवहार सुरू करणारं धसई हे राज्यातलं पहिलं गाव ठरलंय। मला याचा आनंद आहे की एक पाऊल पुढे टाकलं। प्रश्न समस्या आहेत, पण या समस्यांना मात करत माझं गाव, महाराष्ट्राचं माझं गाव, आदिवासी पट्ट्यातलं गाव, ज्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच या माझ्या आदिवासी भगिनी आहे भारतीताई, त्या भारतीताई या भारताला मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून या छोट्याशा गावातून आदर्श प्रस्थापित करताय आणि यांना शुभकामना देण्याला मी आलो। या परिसरात 35 ते 40 लहान मोठे आदिवासी पाडे आणि गाव आहेत। या सर्व गावांची मुख्य बाजारपेठ म्हणजे धसई। केंद्र सरकारनं 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर देशात अर्थकल्लोळ उडाला। त्याचा फटका धसई बाजारपेठेलाही बसला। या परिस्थितीवर मात करण्याकरता गावकऱ्यांनी शोधला अनोखा मार्ग, गाव रोकडमुक्त करण्याचा। त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पुढाकार घेतला। 1 रुपयापासून कितीही रकमेचे व्यवहार करण्याकरता नागरिकांनी डेबिट कार्डाचा वापर करावा, यासाठी त्यांनी जनजागृती केली। जवळपास अर्ध्याहून व्यापारी आणि प्रत्येक सेगमेंट म्हणजे सलूनपासून वडापावपासून प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट कॅशलेस मिळेल अशी व्यवस्था झालेली आहे। आणि या पुढच्या 8-10 दिवसात बँक ऑफ बडोदाचे लोक आता इथे मुक्कामच करून आहेत। इथे स्पेशल त्यांनी कॅम्प लावला आहे। इतर व्यापाऱ्यांची पण आम्ही पूर्णपणे त्यांना ही मशीन्स देणार आहोत। गावातल्या प्रत्येक व्यापाऱ्याला स्वाईप मशीन देण्याकरता बँक ऑफ बडोदानं मदतीचा हात पुढे केला। भांडी विक्रेता, ज्वेलर्स, इलेक्ट्रॉनिक्स दुकानं, मोटार वाहन खरेदी, गॅरेज, केस कापण्याचं सलून, मेडिकल स्टोअर, चिकन मटन विक्रेते, मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते, वडापाव विक्रेते, लहान मोठी हॉटेल्स, चायनीज फूड सेंटर, बेकरी, डॉक्टर आणि किराणा मालाचे दुकानदार अशा सर्वांनाच ही यंत्र देण्यात आली आहेत। कोणत्याही रोख रकमेऐवजी वस्तूंची खरेदी विक्री सुरू झाल्यानं ग्राहक तसंच व्यापारीही समाधानी आहेत। पैसे सुट्टे नसतात त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतं आणि बँक एकच असल्यामुळे तिथे पैसे काही सुट्टे होत नव्हते। त्याच्यासाठी एक स्वाईप कार्ड आले, त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे की बँकेत जाण्याची गरजही लागणार नाही आहे आणि चेक दिले आपले पैसे आपोआप बँकेत जमा होणार आहेत आणि आपण पार्टीवाल्यांना चेक देऊन आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि सुट्ट्यांची अडचण येणार नाही। मला बऱ्यापैकी उधार द्यावं लागायचं कस्टमरला किंवा मग कोणाचे पैसे बाकी राहायचे आणि कोणी 2000ची नोट आणली तरी आम्ही सुट्टी देऊ शकत नव्हतो। आताचे जे होतंय ते खूप चांगलं होतंय। कोणाकडे पैसे नाही आहेत मग त्याच्या स्वेप कार्डद्वारे आमच्या अकाउंटला पैसे येतात। आम्हाला ट्रान्झॅक्शनला बरं पडलं आहे आणि आम्हाला स्वतःही जी कॅश घेऊन जावं लागत होतं बँकेत, ते बँकेत जावं लागतंय, पण आम्हाला आता एक धास्ती धोका असं मनात वाटत नाही। ग्रामीण भागामध्ये धसईसारखी हजारो गाव आहेत। तिथले ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापारी दैनंदिन व्यवहारासाठी डेबिट कार्ड वापरू लागले तर सर्वच व्यवहार कॅशलेस होतील। धसई गावचा हा आदर्श आता इतर गावांनीही घेण्याची गरज आहे। कपिल राऊतसह चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।